नमस्कार, मी पुन्हा पूर्ण स्वाद आहे आपल्या मराठी कुकिंग चॅनलमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, तर मुलांसाठी खूप छान असा मस्त लावा केक आपण इथे बनवूयात. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हा केक तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे. आणि अगदी खूप जास्त आपल्याला इथं साहित्य लागणार नाही, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपला हा केक बनवून तयार होणार आहे. तर चला तर मग तुमच्यासोबत मी आज मस्त छान अशी रेसिपी शेअर करते. अगदी मऊसूद आणि जाळीदार केक हा बनून तयार होणार आहे. चला जास्त वेळ न घालवता आपण इथं सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर इथं आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊयात. त्यासाठी इथं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी मी तर कमी गॅसवर उकळून घेते आणि नंतर आपल्याला इथे चॉकलेट पण घ्यायचं आहे. इथं मी घेतले डार्क कंपाऊंड चॉकलेट. इथं मी 100 ग्राम चॉकलेट घेतलेलं आहे. तुम्हाला आवडेल त्या कंपनीचं तुम्ही इथे चॉकलेट घेऊ शकतात. आणि आपल्याला इथे जे चॉकलेट छान असतं बारीक कापून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं चॉकलेट अगदी पटकन असं मेल्ट होईल. आता ज्या भांड्यात आपण हे चॉकलेट घेतले ते भांडं अगदी सुकं असावं, त्याला पाण्याचा बिलकुल अंश नसावा. आणि आपल्याला हे चॉकलेट छान मस्त मेल्ट करून घेऊया. इथं आपलं पाणी पण मी उकळलेलं ठेवलेलं आहे, ते पण पाणी आपल्या इथं उकळलेलं आहे. चला, पाणी पाणी कमी घ्यायचं, खूप जास्त पाणी इथे घ्यायचं नाही. पाणी आपल्या भांड्याला टच व्हायला नाही पाहिजे, या हिशोबाने तुम्ही पाणी घ्या. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि पाणी छान उकळतं, त्या वाफेवर आपलं चॉकलेट अगदी पटकन मेल्ट होतं, खूप जास्त वेळ इथे लागत नाही. तुम्ही बघू शकता आपलं चॉकलेट अगदी झटपट मेल्ट करून झालेलं आहे. आता आपण हे चॉकलेट साईडला ठेवून देऊ आणि बाकीची पुढची तयारी करूया. आता इथं सगळ्यात अगोदर केक बेक करण्यासाठी मी इथं पातेले घेतले, थोडंसं मोठं साईजचं पातेले घेतलेले, जेणेकरून सगळे केक जेवढं मी केक बनवणार तेवढे सगळे एका सोबत केक माझे बेक करून होतील, ह्या हिशोबाने मी हे पातेले घेतलेले आहे. आता एक स्टँड ठेवले आणि त्याच्यावरती मी प्लेट ठेवली, त्याच्यावरती आपल्याला हे जे कप मी बनवून घेणार ते कप त्याच्यावर आपल्याला ठेवायचे. झाकण ठेवून आपल्याला हे पातेले छान प्रीहीट करून घ्यायचं, हाय टू मिडियम फ्लेमवरती. आता आपण केकचं मिश्रण बनवूया. इथे मी घेतले अर्धा कप पिठी साखर आणि 2 मोठे चमचे तेल. आपल्या तेलाची किटली ते 2 मोठ्या पळ्या जे असतात तेवढे भरून मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल आणि साखर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी मस्त एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता साखर आणि तेल छान मिक्स करून झालेलं आहे. आता एक चाळणी घ्यायची, त्याच्यावर आपल्याला हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे मी. ते मैदा चांगल्या क्वालिटीचाच घ्या. तर आता 1 वाटी मैदा, त्याच्यानंतर मी इथे घेते कोको पावडर. तर मी 2 मोठे चमचे भरून कोको पावडर घेणार आहे. सगळं सामान तुम्ही चांगल्या क्वालिटीचं वापरा, जेणेकरून तुमचा केक खूप छान तयार होईल. तर आता आपल्याला पुढची जिन्नस इथे घालायचं आहे. अगदी चवीपुरतं मीठ घातलेलं मी, खूप जास्त नाही, चिमूटभर इथं आपल्याला मीठ घालायचं, जेणेकरून केकचा खूप छान स्वाद लागतो. आता इथे घ्यायचं बेकिंग पावडर. आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो मी अगदी सपाट भरून इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. आणि अगदी पाव चमचा फक्त आपल्याला इथे बेकिंग सोडा घालायचा आहे, खूप जास्त घालू नका. आता आपल्याला हे सर्व जिन्नस, कोरडे जिन्नस छान चाळून घ्यायचे. आणि इथे मी घेतलेली वेलची पावडर, थोडीशी वेलची पावडर घालूया. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर ते घाला, नाही तर आपले सरळ साधी सोपी मस्त वेलची पावडर जी आपल्याकडे नेहमी असते ती घालून घ्या. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे मिश्रण मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये दूध घालून छान असं आपल्याला मिश्रण याचं बनवून घ्यायचं आहे. आता मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे. सर्व साहित्य तुम्ही एकाच वाटीने मोजून घ्या, जेणेकरून तुमचं प्रमाण चुकणार नाही आणि केक खूप छान तयार होईल. आता इथे मी घेतलेल्या दुधापैकी अर्ध दूध घातलेले आहे. अजून आता आपलं उरलेलं बाकीचं दूध मी इथं पूर्ण घालते. दूध घालताना खूप घाई करायची नाही, थोडं थोडं करून आपल्याला इथे दूध घालायचं आहे, जेणेकरून मिश्रण आपलं पातळ होणार नाही आणि आपला केक छान तयार होईल अशा हिशोबाने. आता परत मी ते 1 चमचाभर दूध घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं, एकाच दिशेने आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला मिश्रण आपल्याला असं पाहिजे, खूप जास्त पातळही नको खूप जास्त घट्टही नको. घेतलेल्या दुधापैकी माझं दूध इथे उरलेलं आहे. तर आता आपल्याला इथे हे मिश्रण बनवून तयार आहे. आता ह्या कपमध्ये मी केक बनवणार आहे, तर मी या कपला छान तेल लावून घेते. जे कुठे तुम्ही वाटी वापरणार असाल किंवा छोटेसे ग्लास असेल ते वापरणार असाल, त्याला पण तुम्ही छान असं तेल लावून घ्या, जेणेकरून तुम्हाला केक काढायला त्रास होणार नाही. आता इथे माझ्याकडे आहे पायपिंग बॅग. तुमच्याकडे नसेल तर छोटी पिशवी घेतली तरी चालेल. आता ही पायपिंग बॅग मी एका ग्लासमध्ये ठेवून आपल्याला हे चॉकलेट त्याच्यामध्ये सर्व भरून घ्यायचं आहे. कुठली पिशवी घेतली तरी चालेल, कारण आपल्याला हे चॉकलेट थंड करूनच आपल्याला मग या पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे. ही सर्व तयार तुम्ही अगोदर पण करून घेऊ शकता, मिश्रण बनवायच्या अगोदर, जसं की कपला तेल लावून असो किंवा हे मिश्रण आपल्याला पिशवीमध्ये भरणं असो, हे आपण आधी पण तयारी करून घेऊ शकतो. फक्त चॉकलेट थंड होऊ द्या, मगच आपण या पिशवीमध्ये आपल्याला भरायचंय.
चला तर आपले इथे कप छान आपले तेल लावून तयार आहेत. आता आपल्याला हे मिश्रण भरायचे. खूप जास्त एका वेळेस तुम्ही भरू नका. अगदी पाव कपही आपल्याला असं मिश्रण यात भरून घ्यायचंय आणि वाट्या छान टॅप करून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या मिश्रणामध्ये हवा असेल ते निघून जाईल आणि केक खूप छान असा फुलेल. आता चला सगळं मिश्रण आपल्या इथे मस्त भरून तयार आहे. आता मी ही पिशवी थोडी कट करून घेते आणि आपल्याला याच्यामध्ये चॉकलेट घालायचं अगदी भरभरून. अगदी मन मोकळेपणे तुम्ही ते चॉकलेट वापरा. बिलकुल कंजूसी करायची नाही चॉकलेट घालताना. भरपूर चॉकलेट घातले की केक खूप छान मस्त लागतो, कारण आपल्या केकचं नावच आहे लावा केक. त्याच्यामुळे तो लावा पण दिसला पाहिजे, म्हणून आपल्याला भरपूर चॉकलेट इथे वापरायचं आहे. चला इथे मी आता भरपूर चॉकलेट इथे भरून घेतलेलं आहे. आता आपल्यानंतर याच्यात उरलेलं थोडं थोडं मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं, जेणेकरून आपलं मिश्रण घातल्यानंतर हे कप अर्धे अर्धे भरले जातील. अशा अंदाजाने आपल्याला हे मिश्रण इथे घालायचं आहे. चला मी जेवढे मिश्रण केलं होतं तेवढ्यात माझे हे कप छान मस्त अर्धे अर्धे भरून तयार झालेले आहेत. मिश्रण बिलकुल उरलेलं नाही. अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये एवढं माझं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि नंतर आपल्याला हे कप छान टॅप करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपला केक खूप छान फुलेल. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने टॅप करते. अशा पद्धतीने तुम्ही सर्व कप छान टॅप करून घेऊया. वाटी असो, कप असो किंवा ग्लास असो. तर आता इथे आपलं पातेलं पण छान प्रीहीट झालेलं आहे. अगदी सावकाश, पातेलं खूप गरम आहे. अगदी सावकाशीने आपल्याला हे कप ठेवून घ्यायचे. आपल्या हाताला चटका बसणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. चला बरोबर ह्या मिश्रणामध्ये 6 म्हणजे कप बनून तयार आहेत. आता हे आपण ठेवून देऊया 40 ते 45 मिनिटांसाठी. अगदी कमीत कमी फ्लेमवरती आपल्याला छान शिजवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपले केक छान बेक झालेले आहेत. मी 35 मिनिटापूर्वी हे केक एकदा चेक करून बघितले होते. आता बरोबर 45 मिनिटानंतर तुम्हाला मी परत दाखवते. आपली सुरी छान मस्त क्लीन निघते. याचाच अर्थ आपले केक खूप छान बेक झालेले आहेत आणि छान मस्त क्रॅक पण आलेले आहेत. तिथून चॉकलेट बाहेर येते, म्हणजे आपले परफेक्ट असे लावा केक बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकता अगदी दिसता क्षणी खावा वाटेल इतके सुंदर आपले केक बनवून तयार आहेत. चला आता मी तुम्हाला केक काढून पण दाखवणार आहे आपले केक कसे झालेत ते. सुरीच्या साह्याने आपल्याला कडा छान अशा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि आपला केक मस्त असा डिमोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपले चॉकलेट पण मस्त असं छान बाहेर येत आहे. चला आता तुम्हाला मी केक दाखवते. अगदी आपला बघा केक मऊसूत आणि जाळीदार बनवून तयार आहे. आता आपल्याला हे केक ना मस्तपैकी कापून पण बघायचं. तुम्हाला दाखवते आतून आपला केक कसा झालाय तो. तुम्ही बघू शकता अगदी मस्त मऊसूत आणि जाळीदार आणि खूप चॉकलेट आपला हा केक बनवून तयार आहे. तुम्ही पण ह्या उन्हाळ्या सुट्टीमध्ये मुलांसाठी हा केक नक्की बनवा आणि कसं झालं ते कमेंट करून मला नक्की सांगा. चला बघा परफेक्ट असा आपला लावा केक आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हाच भेटू छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि छान मस्त चॉकलेट अजून डेकोरेट करून खा.